अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. सुंदर ते ध्यान उभे इथे सुंदर ते ध्यान उभे सुंदरते ध्यान उभे सुंदरते ध्यान कटावारी कटावारी देवोनिया प्रतिहार प्रतिहार आवडे निरंतर आवडे निरंतर हार आवडे निरंतर मकर
कुंडले कपद्रवारी अमर कुंडले कौस्तुभ माने विराजित कौस्तुभ माने विराजित हार गळा काचे सांबर हार गळा काचे सांबर हार गळा काचे सांबर हार गळा काचे सांबर आवडे निरंतर हे सुधार आवडे निरंतर हे सुधार हार गळाचे सांबर हार गळाचे सांबर हार गळाचे सांबर हार गळाचे पावन माझे सर्व दुःख पावन माझे सर्व दुःख पावन माझे सर्व दुःख तुका मन माझे सर्व दुःख मन माझे सर्व दुःख माझे सर्व दुःख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने हार गळाचे पितांबर हार गळाचे पितांबर हार गळाचे पितांबर हार गळाचे पितांबर आवड
निरंतर आवडे निरंतर ध्यान बिहार गया काटे पितांबर बिहार गया काटे पितांबर बिहार गया काटे पितांबर बिहार गया काटे पितांबर सदा माझे डोळे सदा माझे डोळे तुझी मूर्ती माझे रघुमाईच्या पती सोयरिया रघुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप सदा माझे डोळे मूर्ती रघुमाईच्या पती सोयरिया रघुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम तेरी माझा प्रेमा बोला बोला
तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम येई माझा प्रेमा सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप तुका म्हणे काही न मागे आणि तुका म्हणे काही 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 न मागे आणि तुका म्हणे काही तुका म्हणे काही तुका म्हणे काही मागे आणि तुका म्हणे काही तुझे पायी सुख तुझे पायी सुख आहे गोड तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप तुझे पाणी तुझे पायी सर्व
कानी तुका म्हणे नाही न मागे आणि तुका म्हणे नाही तुका म्हणे नाही तुका म्हणे नाही तुझे पायी तुझे पायी सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप तुझे तुझे गोड तुझे रूप माझा प्रेम देई मला प्रेम सर्व गोड तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप ये देई माझा गोड तुझे जय जय गोपाल कुमारी
पावेल सखळ सुखे आता पावेल सखळ सुखे आता पावेन सकळ सुखे आता पावेन सकळ सुखे खादले ते कदा न देगे खादले ते कदा न देगे आदरे कदा न देगे आदरे खादले ते कदा न देखे खादले ते कदा न देखे अवघे सरले पारी के अवघे सरले पारी के अवघे सरले पारी के अवघे सरले पारी के सखळ देखे माहिर जवळी विठ्ठल रघुमाई जवळी विठ्ठल रघुमाई बहिण बंधू बाप आई बहिण बंधू बाप आई बहिण बंधू बाप आई बहिण बंधू बाप आई
चित साई सकळ गोता चित साई सकळ गोता चित साई सकळ गोता चित साई मार्गे काई ऐसे लेने जे मार्गे आए ऐसे बारीके काई ऐसे लेने जे मार्गे आए जवळ विठ्ठल रखुमाई जवळ विठ्ठल रखुमाई जगदातारी धारी दत्ता जगदातारी धारी दत्ता जगदाधारी हरे दाता जगदाधारी हरे दाता जगदातारी धारी दत्ता जगदातारी धारी सत्ता जगदाधारी हरे दाता जगदाधारी हरे दाता वारुणी गेली पराधीनता वारुणी गेली पराधीनता वारुणी गेली पराधीनता वारुणी गेली पराधीनता अवघे आपुले ते आता अवघे आपुले ते आता अवघे आपुले ते आता अवघे आपुले ते आता राजानी चिंता दुरावरी लाज आणि चिंता दुरावरी जवळ विठ्ठल रखुमाई जवळ विठ्ठल रखुमाई
वावरे चावचे घरी वावरे चावचे घरी वावरे चावचे घरी वावरे चावचे घरी आपुले सत्तेचे माहेरी आपुले सत्तेचे माहेरी आपुले सत्तेचे माहेरी आपुले सत्तेचे माहेरी करवी तैसे आपण धरी करवी तैसे आपण धरी करवी तैसे आपण करी करवी तैसे आपण करी करी दुःख जाती हीडन करी दुःख जाती जवळ रघुमाई जवळ रघुमाई तुझला होता कासुरवास तुझला होता कासुरवास तुझला होता कासुरवास तुझला होता कासुरवास बहुतांचा बहुत दिवस बहुतांचा बहुत दिवस बहुतांचा बहुत दिवस बहुतांचा बहुत दिवस बहु कामे पुरविला दोष बहु कामे पुरविला दोष
बहु कामे पुरविला सोच बहु कामे पुरविला सोच आता उदास आपुलाते आता उदास आपुलाते जवळ विठ्ठल रखुमाई जवळ विठ्ठल रखुमाई बहीण बंधू बाप आई सकल गोता गीत गाई पारकी काई ऐसे निजे जवळ विठ्ठल रखुमाई जवळ विठ्ठल रखुमाई करती कवा तू कलाडे करती कव तू कलाडे करती कवा तू कलाडे करती कव तू कलाडे मग बोलावी ती गोडे मग बोलावी ती गोडे माझ बाप उत्तरे गोडे माझ बाप उत्तरे गोडे मोदे फुगडे पुढे तुका बोले बोबडे पुढे तुका जवळ विठ्ठल रखुमाई जवळ विठ्ठल रखुमाई महिना बंधू बाप आई सकल गोता भारते गाई ऐसे ने निजे गाई के गाये ऐसे ने निजे रखुमाई जवळ विठ्ठल रखुमाई आता पावे न सकळ सुखे
खादले ते कदा न देखे, अवगे सरले पारिखे, सकळ देखे माहीर. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय या नाट प्रकरणातून भगवंताविषयी आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला छंद आणि त्या छंदांच्या संबंधाने काय भोगायला मिळालं, काय प्राप्त झालं, त्याचं वर्णन या अभंगातून महाराज करतायत. पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने आपण काही भगवत चिंतन घडावं आणि ते करावं असा संकल्प करून जगद्गुरु श्री तुकोबारांच्या अभंग संहितेतील नाट प्रकरण, नाम छंद म्हणतात नाट म्हणजे, त्या प्रकरणातलं काही चिंतन करावं. कारण अभंग मोठे आहेत, एवढे अभंग पाठ होणं आपल्याला शक्य नाहीये. पण कीर्तनाला अभंग घ्यायचा म्हटलं तर 2 चरणा 3 चरणाचा, 4 चरणाचा, 5 चरणाचा अभंग घेऊन कीर्तन करता येतं. 4 चरणी 5 चरण आहेत, काही ठिकाणी 6 चरण आहेत. आणि एवढे मोठे अभंग पाठ करून कीर्तनामध्ये चाली म्हणणं आणि पाठांतर करणं फार अवघड आहे. आधीच आपल्याकडे पाठाचा पत्ता नाही आहे. जेवढी ईश्वराने दिली तेवढीच पाठ आपल्याला आहे. त्या पाठीवरती आपला सगळाच व्यवहार चाललेला आहे. पण पाठ करण्याकरता जी बुद्धीची योग्यता लागते ती आपल्याकडे योग्यता नाही आहे. पण संत वाङ्मय एवढं विशाल आहे, एवढं व्यापक आहे, एवढं सखोल आहे, एवढं अर्थभरित आहे, ते जाणावं तेवढं कमीच आहे. जसं जसं जाणावं तसं तसं त्याची गोडी अधिक आहे बरं का, अधिक आहे. ते ऐकत राहावं, जाणत राहावं, त्याचं चिंतन करावं असं वाटतं. मग ते आपल्याला करता यावं म्हणून या निमित्ताने या नाटाच्या अभंगाचं चिंतन करण्याचा पण केलेला संकल्प आहे. एक भाग, दुसरा भाग असा की या नाटाच्या चिंतनातून काही आपल्याला दिशाही मिळण्याचं सामर्थ्य आहे बरं का. शेवटी संत वाणीच आहे. संतांची वाणी ही कधीही वाया जात नाही बरं का. त्यांचे मुखातून पडलेले शब्द हे प्रासादिक आहेत, प्रासादिक आहेत. कारण प्रासादिक वाणी निर्माण होण्याकरता काही जीवनामध्ये सामर्थ्य लागतं बरं का, सामर्थ्य लागतं. त्यात पहिला विचार सांगितलेला आहे, आपली वाणी प्रासादिक व्हावी, आपल्या वाणीला काही सामर्थ्य निर्माण व्हावं याच्याकरता पहिल्यांदा परान्न टाळावं लागतं बरं का. पर अन्न टाळावं लागतं, तर वाणीला सामर्थ्य येतं. मग परान्न कशाला म्हणतात? 3 दिवसाच्या वर एका ठिकाणी जेवायचं नाही बर का. 3 दिवसां एका ठिकाणी जेवायचं नाही. त्याच्या पुढं तुम्ही 4थ्या दिवशी एकाच ठिकाणी जेवला तर ते परान्न ठरतं, असं शास्त्राने वर्णन केले बरं. एक दुसरं वर्णन केले, विकतचं अन्न खाऊन खाणं म्हणजे परान्न आहे बरं का. आणि ते जर आपल्या वाणीला गेलं असतं तर वाणीला सामर्थ्य राहत नाही. लक्षात ठेवा, वाणीला सामर्थ्य राहत नाही. म्हणून आम्ही एखाद्याला जरी शाप दिला तर आमच्या वाणीचा कोणावरती परिणाम होत नाही का. आपली वाणी परान्न खाऊन बाटलेली आहे. संतांची वाणी तशी नाही बरं का. म्हणून त्यांच्या वाणीमध्ये प्रासादिकता आहे. दुसरं वर्णन केले, वाणीला हे सामर्थ्य येण्याकरता त्याच्या मनामध्ये परविषयाचं कधीही चिंतन होता कामा नये. परविषयाचं चिंतन कधी होता कामा नये असं वर्णन केलेलं आहे. ज्याच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये सतत परविषयाचं
परधनाचं परस्त्रीचं जो सतत चिंतन करतो त्याच्या वाणीला सामर्थ्य राहत नाही. म्हणजे वाणीला सामर्थ्य निर्माण होण्याकरता त्याच्या मग काही शास्त्रांनी कारण मीमांसा सांगितलेले. 4 कारण सांगितली, 2 कारण मी आपल्याला सांगितली, आणखी 2 कधीतरी सांगेल. सांगण्याचा हेतू संतांची वाणी आणि त्या वाणीला विशेषत्व आहे. आणि ती वाणी जर कानावरती पडली तर आपल्याला आपलं जीवन वाया जाणार नाही. म्हणून संतांची ही प्रासादिक वाणी अभंग वाणी आपण श्रवण करण्याचा प्रयत्न करावा. म्हणून याच्यातून आपल्याला काहीतरी लाभ आहे, तोटा नाही, लक्षात ठेवा, लाभ आहे. म्हणून या अभंगवाणीचं आपण चिंतन करण्याकरता प्रवृत्त झालेला आहोत. त्या नाट प्रकरणातील 4थ्या क्रमांकाचा अभंग आहे, बरोबर आहे ना. प्रकरणाप्रमाणे धरला तर आणि गातेच्या क्रमांकाप्रमाणे धरला तर 3000च्या पुढे काहीतरी 3500च्या पुढे क्रमांक आहे त्याचा. तेव्हा 4था अभंग आहे. त्या अभंगातून तुकोबऱ्या सांगतात, आता पावे न सकळ सुखे. खरंच तुकोबऱ्या म्हणतात मी आता म्हणजे कधी, थोडीशी संगती लावता येते बरं का. जरी तुकोबराय संगतीने जरी बोललेली नसले तरी काही अंशाने संगती लावता येते. आता म्हणजे कधी, ज्याने अभिमान टाकलेला आहे आणि दीनभाव स्वीकारलेला आहे. अभिमान टाकून दीन भावाने जो भगवंताला शरण गेलेला आहे. आपल्या जीवनामध्ये नको ते दोष घडले, नको ते अपराध घडले, नको ते अन्याय घडले. आणि ते सगळे अन्याय अपराध जर भगवंताच्या समोर दीन भावाने जर प्रगट केले तर तो भगवंताच्या कृपेला पात्र होतो बरं का. भगवंताच्या कृपेला पात्र होतो. भगवंतानीच वर्णन केले, अपिचेत सुदुराचारो. किती पापी महापापी असला अर्जुना, आधी जरी दुराचारी, तरी सर्वोत्तमची अवतारी. कितीही परमार्थाला लागण्याच्या आधी किती पापी असला, किती अपराधी असला, किती दोषी असला, किती अन्याय असला, पण त्या केलेल्या दोषाविषयी पापाविषयी जर त्याला अनुताप झाला तर अर्जुना मी त्याचा स्वीकार करतो बरं का. मी त्याचा स्वीकार करतो. कारण आता त्याच्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयी अनन्यता निर्माण झालेली आहे. आणि असा अनन्य भावाने जो माझ्याकडे आलेला आहे, माझं ठरलेलं आहे, जो होय माझा अनन्य शरण, त्याची निवारी मी जन्म मरण, शरणागता शरण्य मीची एकू. असा दीन भावाने मला जो शरण आलेला आहे, मी त्याचा स्वीकार करतो. आणि असा मी दीन भावाने शरण गेल्यामुळं देवाने माझा स्वीकार केला. मग आता असा एक या अभंगाचा भाव प्रगट करता येतो बरं का. कारण आपण केलेल्या दोषाचा पश्चाताप झाला पाहिजे. पश्चाताप झाला पाहिजे. तात्पुरता होऊन उपयोग नाही. तात्पुरता होऊन उपयोग नाही. असा तो पश्चाताप झाला पाहिजे. असा पश्चाताप झाला पाहिजे. पुन्हा मी त्याच्या मार्गाला पुन्हा मी जाणार नाही. असा पश्चाताप कोणाला झाला? वाल्या कोयाला असा पश्चाताप झाला बरं का. किती पाप केलं वाल्या कोयाने, फार पाप केलं. योगायोगाने नारद भेटले. नारद भेटल्यानंतर सांगितलं, हे सगळं करतोस, या पापाला भागीदार घरचे लोक आहेत का विचारून ये. ते म्हणला असं ना तर त्यांच्या करता करतोय. तू म्हणतोस पण त्यांना विचारून ये ना. असं कसं?
त्या वाल्याला वाटलं यांनी काहीतरी पळून जाण्याचा मार्ग काढलेला दिसतोय. पळून जाण्याचा मार्ग काढलेला दिसतोय. नारदांनी सांगितलं, माझ्यावरती विश्वास नसेल तर या झाडाला बांधून ठेव, मला बांधून ठेव, मी जाणार नाही. पण माझ्यावर विश्वास नसेल तर मला बांधून ठेव आणि घरी जा आणि घरच्या लोकांना विचारून ये. हरकत नाही. आला घरी, सगळ्यांना विचारलं, आईला विचारलं, वडिलांना विचारलं, बायकोना विचारलं, पोरांना विचारलं, मी एवढं पाप केलं, हे मिळवलं तुमच्या करता मिळवलं, या पापाला भागीदार आहे का? ते म्हणजे अजिबात नाही. आम्ही का तुला पाप करून आमचं पोट भरायला सांगितलंय का? पाप करून पोट भरायला सांगितलंय का आम्ही? बायका पोराचं पोट भरणं त्या पुरुषाचं कर्तव्य आहे. मग ते कर्तव्य जर असले तर नाही, त्यानं कर्तव्य कशा पद्धतीने मिळवावं तो त्याचा विचार आहे. आम्ही मारामारी करून आमचं पोट भरा म्हणून सांगितलेलं नाही, सांगितलेलं नाहीये. तेव्हा त्या वाल्याचे डोळे उघडले बर का. तसाच तो निघाला, घरातून बाहेर आला. जिथं नारद महर्षी होते त्या नारद महर्षींच्या जवळ गेला आणि एक पहिलं काम केलं. श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. मला आता पुन्हा प्रपंचामध्ये जायचं नाही म्हणले. या बायका पोरांचा मला आता विचार करायचा नाही. आता याच्यातून बाहेर पडण्याकरता मला काहीतरी सांगा. एवढा पश्चाताप झाला, एवढा पश्चाताप झाला. पुन्हा त्याने घराचं तोंड बघितलं नाही. आमचं कसं आहे, अगमशी मला कुठं नेशी, माहित आहे ना. वैताग वेगळा आणि पश्चाताप वेगळा. म्हणून आपण केलेल्या दोषाचा पश्चाताप झाला पाहिजे, लक्षात ठेवा. आणि तो पश्चाताप होण्याकरता आपण हे त्या भगवंताजवळ आपल्या वाणीने उच्चार करून तो पश्चाताप स्वीकारावा लागतो बर का. निळवरांची गवण आहे, केला उच्चार घडल्या दोषाचा शोधानंतर. ती गवण सांगते आमच्या जीवनामध्ये नको नको ते दोष घडले आणि ते भगवंताच्या समोर त्यांनी प्रकट केले. आपल्या जीवनामध्ये वर्णन केले. काही जर दोष घडला ना, तो दोष थोर पुरुषाजवळ उच्चार करून दाखवावा. केलेल्या दोषातून आपल्याला सुटका होते बर का, सुटका होते. म्हणून प्रत्येकाने जीवनामध्ये काही दोष कळत न कळत काही दोष घडला तर तो कोणाजवळ सांगावा? सद्गुरूंच्या जवळ किंवा देवाच्या जवळ, त्यांच्या जवळ सांगावा. दोषाचं उच्चारण देवाच्या वा सद्गुरूंच्या जवळ जर केलं तर त्या दोषातून मुक्तता प्राप्त होते, असं शास्त्रांनी वर्णन केलं. मग असा हा दोष आपल्या जीवनात किती आहे, त्या दोषाचं वर्णन दीनभावाने अभिमान टाकून तुकोबारायांनी केलं. एक अशा एका महाभागाने केलं, एक भूमिका प्रगट केली बरं का. असा महाभाग भगवंताच्या जवळ गेला आणि त्या सर्व दोषाचं वर्णन त्याने भगवंताच्या जवळ दीन भावाने केलं. आणि दीन भावाने केल्यामुळं सर्व दोष त्याच्या जीवनातले गेले. सर्व दोष गेले म्हणजे तो त्याच्या अंतःकरणाची शुद्धी झाली. आणि अंतःकरणाची शुद्धी झाली की तो भगवंताच्या कृपेला पात्र झाला. भगवंताच्या कृपेला पात्र कधी होतो मनुष्य? ज्या दिवशी अंतःकरणाची शुद्धी होईल त्या दिवशी. तोपर्यंत भगवंताच्या कृपेला पात्र होऊ शकत नाही. आणि अशा सर्व दोषाचं वर्णन दीन भावाने भगवंताच्या समोर केल्यानंतर भगवंताच्या कृपेला पात्र झालो. आणि भगवंताच्या कृपेला प्राप्त झाल्यानंतर आता अंतःकरणाची शुद्धी झाल्यामुळं देवानी काय केलं? माझा स्वीकार केला. नुसता स्वीकार केला नाही, माझ्यावरती कृपा केली. दोन पद्धतीने कृपा करतो. अंतःकरणाची शुद्धी जर झाली तर योग्य सद्गुरूंची भेट घालून देतो. आणि त्या सद्गुरूंच्या
कृपेनं त्याच्या जीवनामध्ये त्याला बोध प्राप्त करून देतो. आणि कालावधी जर कमी असेल तर आपणची देव होय गुरु, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. माझा विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची देव होय गुरु, आपणची देव होय हा स्वतः देवच गुरु रूपाने प्रगट होतो. आणि गुरु रूपाने प्रगट होऊन त्या महाभागाचा देव स्वीकार करतो बर का. हा आणि असा स्वीकार केल्यानंतर तो काय करतो, काय देतो, तुकोबाई म्हणतात आता हा असं अभिमानाचा त्याग करून दीन भावाने मी त्याला शरण गेलो. आणि असा शरण गेलो अन्यांचा त्याग करून एका भगवंताचाच जीवनामध्ये स्वीकार केला. त्याला म्हणतात अनन्यता. अनन्य भावाने त्या भगवंताला मी शरण गेलो. आणि अनन्य भावाने त्या भगवंताला शरण गेल्यानंतर आता मला आत्मविश्वास निर्माण झाला. परमार्थात आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे बरं का. मी इथपर्यंत आलोय, आता इथून पुढं मला खरंच निश्चित फलाची प्राप्ती होणार या अवस्थेपर्यंत आलं पाहिजे. आमचं डळमळीतच असतंय बरं का. डळमळीत असता कामा नाही. आता पावे न सकळ सुखे. अरे म्हणतात नक्की मला आत्मविश्वास झालेला आहे. भगवंताने आपला स्वीकार केलेला आहे. आणि भगवंताने स्वीकार केल्यामुळं आता नक्की मला सकळ सुखाची प्राप्ती होणार. का? ज्याने स्वीकार केला तोच सर्व सुखाचा आगर आहे ना. ज्याने स्वीकार केला ना तोच सर्व सुखाचा आगर आहे. म्हणून महाराजांनी वर्णन केले. काय वर्णन केले? सुख रूप ऐसा तुझा कोण सांगा. रूप ऐसा दुजा कोण सांगा. माझ्या पांडुरंगा सारिका तो जेवढी सुखाची प्रमाणात तगी सगळी तिथं लावा. सर्व सुखाचा अगर बाप रखुमा देवीवर. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने. सगळी प्रमाण तिथं सुखाच्या संबंधाने वर्णन करणारी सगळी तिथं लावता येतात बरं का. का ज्याने आपल्या जीवनामध्ये माझा स्वीकार केला तो सुखरूप आहे, सर्व सुखाचा आगर आहे. तेव्हा महाराज म्हणतात की ज्याने स्वीकार केल्यामुळं आता पावे न सकळ सुखे. निश्चित महाराज म्हणतात आता माझ्या मनामध्ये कुठला संदेह राहिलेला नाही. आत्मविश्वासाने महाराज म्हणतात आता या अवस्थेला मी प्राप्त होईल. नवे नवे ते मला आता प्राप्त झालेला आहे. पावेन आणि प्राप्त
प्राप्त झालं बरं का. दोन्ही तिथं संबंध लावता येतात. आणि ते प्राप्त झाल्यामुळं महाराज म्हणतात खादले ते कदा न देखे. खादले म्हणजे आतापर्यंत जो प्रपंचाचा उपभोग घेतला, विषयाचा उपभोग घेतला, आता तिड पुन्हा मागे देखणे नाही. आतापर्यंत खाल्लं, आतापर्यंत भोगलं ते, पुष्कळ खाल्लं, पुष्कळ विषयाचा संबंध जीवनामध्ये आला, विषयाचा उपभोग घेतला, पण खादले ते कदा न देखे. आता त्या विषयाच्या संबंधाने पुन्हा माझ्या जीवनामध्ये विषयाविषयी आसक्ती राहिलेली नाही, त्या विषयाविषयी चित्तामध्ये स्मरण राहिलेलं नाही, पुन्हा त्या आता माग बघायची गरज नाही, त्याला आठवायची गरज नाही. खादले कदा ते न देखे. पुन्हा त्याचा जीवनामध्ये संबंधच नाही आहे. आतापर्यंत विषयाचा संबंध जीवनामध्ये होता, पण आता इथून पुढे माझ्या जीवनामध्ये त्या विषयाचा संबंध राहिलेला नाही. तिकडं आता मी डुंकून बघणारही नाही म्हणतात महाराज, आणि बघायची गरजही नाही. खादले ते कदा न देखे. अवघे सरले पारिखे. आता माझ्या जीवनामध्ये कुठला भेदाचा भाव राहिला नाही. पारिखे म्हणजे पर. माझ्यापासून आता वेगळं कोणी राहिलं नाही. आता माझ्या जीवनामध्ये कुठं भेद पाहायची गरज नाही. जीव आणि ईश्वरामध्ये जो भेद होता तो आता राहिला नाही. आतापर्यंत मी देवापासून स्वतःला वेगळा समजत होतो. देवाचा माझा काही संबंध नाही. देव वेगळा, मी वेगळं. पण महाराज म्हणतात आता हा पर, आता हा भेद माझ्या जीवनामध्ये राहिला नाही बर का. अवघे सरले पारिखे. अवघे म्हणजे जेवढे भेदाचे प्रकार सांगितले तेवढे अवघे. सगळे भेद माझ्या जीवनातून गेले. तुका मने भेदा भेद. तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी. अवघे सरले पारिखे. कुठल्याच प्रकारचा भेद राहिला नाही. आता पुन्हा तिकडं पाहण्याचा संबंध जीवनामध्ये येत नाही बर का. दोन दृष्टांत दिलेत तुकोबाऱ्यांनी. दोन दृष्टांत दिलेत. तुकोबाराय म्हणतात पतिव्रता स्त्री आहे. पूर्वीच्या काळामध्ये पतिव्रतेने काय करायचं, आपला पती जर पतीचा देह पडला तर पतीच्या देहाबरोबर त्या अग्नीवरती सती जायचं बरं. सती जायचं अशी पूर्वी पद्धत होती. आता राहिली नाही, सरकारने कायदा बदललाय. पण पूर्वीचा तो काळ होता. पण तुकोबारांनी फार सुंदर वर्णन केले. ज्यावेळी ही पतिव्रता पतीच्या त्या चितेवरती जात असताना अग्नी न देखे सती. तिला फक्त पतीच दिसतो बरं का, तिला अग्नी दिसत नाही. अग्नी न देखे सती म्हणजे ती पतिव्रता स्त्री त्या अग्नीमध्ये उडी मारायला जात असताना तिला पती दिसत नाही, अग्नी दिसत नाही, तिला काय दिसतो, पती. तसं सर्व सुखाचा अनुभव आल्यानंतर आता विषयाचा भोगाचा न देखे एक. दुसरा दृष्टांत दिला, अग्नी न देखे अंधारा. अग्नीला दीप न देखे अंधारा.
दिव्याला विचारलं अंधार पाहिलाय का? ते म्हणजे न देखे, मी कधी पाहिलाच नाही. म्हणजे दिव्याला अंधार कधीच दिसत नाही, तो कधीच पाहत नाही. तसं एकदा सर्व सुखाचा अनुभव आला की पुन्हा विषयाकडे तो पुन्हा न देखे, न देखे बर का. हा कधी पाहण्याचा संबंध त्याच्या जीवनामध्ये ती वृत्तीच राहत नाही का. हा त्याच्या सर्व अंतःकरणामध्ये जे भेद होते ते सर्व प्रकारचे भेद गेले. मग त्याला दिसत तरी काय? महाराज म्हणतात अवघे सक देखे माहीर. इथं माहीर शब्द देवाला वापरलाय बर का. पण ज्या माहेरामध्ये गेलं जातं, आपण माहेरामध्ये कोणाला भेटायला जातो? आईला बाबाला पांडुरंगाला. पांडुरंगाला भेटण्याकरता जातो. हा बाकी कशाला कोणाला भेटण्याकरता जात नाही, लक्षात ठेवा. जाई न गे माये जाई न गे माये तया पंढरपुरा. आपण पंढरपूरला माहेर म्हणतो, पण इथं माहेर शब्दाचा अर्थ आहे विठ्ठल. बऱ्याच ठिकाणी याचा संबंध आपल्याला पाहायला मिळतो. पंढरपूरहून वारकरी आल्यावर आजी बरवे झाले माझे माहेर भेटले. पंढरपूर आपल्याकडे आलंय. पंढरपूर आपल्याकडे आलं नाही, पांडुरंगाला भेटून ते संत आपल्याकडे आले. जे पांडुरंगाला भेटून आले ते भेटल्याबरोबर म्हणतात आजी माहेर भेटले. हा म्हणजे त्या संतांच्या भेटीमध्ये देवाची भेट आहे. देव पाहिला जातो त्यांच्यामध्ये बर का, त्यांच्यामध्ये देव पाहिला जातो. तसं इथं महाराज वर्णन करतात सक देखे माहीर. सक देखे माहीर म्हणजे आता जिथं पाहावं तिथं या सर्व सुखाचा अनुभव आल्यामुळं विषयाचा संबंध जीवनामध्ये राहिला नाही, कुठल्या भेदाचा संबंध जीवनामध्ये राहिला नाही. आता जिथं जिथं देखावं तिथं तिथं काय दिसतं? जेते देखे ते ते तुझीच पाऊले त्रिभुवन संचरे विठ्ठल. देखे माहेर सकळ बर का. जिथं पाहावं तिथं तो परमात्माच मला आता पाहायला मिळतो बर का. आता दुसरं मला पाहायला काहीही मिळत नाही. जिथं जिथं पाहावं तोच दिसतो, बाकी कोणी दिसत नाही. बाकीचं दिसतं ते कसं दिसतं? प्रमाण सर्वांच्या पाठातला आहे.
जे जे देखणे सकळ ते मृत्यू स्वप्नेचे मृगजळ म्हणून चिंती चरण कमळ रखुमा देवी वराचे. या संपूर्ण विश्वामध्ये आता जिथं पाहावं तोच मला दिसतो. जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत. हा भक्ती योग निश्चित. हा कोणी जीवनामध्ये जे डोळ्याला दिसेल, या विश्वामध्ये आता ह्या डोळ्याने ते मला विश्व दिसत नाही. तो विठ्ठलच मला आता सकळ देखे माहिये. म्हणजे त्या भगवंताने मला जवळ केलं, माझ्यावरती कृपा केली आणि आत्मत्वाने आपल्या स्वरूपाची ओळख करून दिली. त्याचा परिणाम आता तोच मला सर्वत्र दिसतो. आता मला दुसरं काहीही दिसत नाही. जगावगे देव मुख्य उपदेशाची ठेव. काही दिसत नाही. मग आता तोच सर्वत्र सकळ ठिकाणी मला जर भरलेला दिसत असेल, आता माझ्याजवळ माग आणि पुढं आजूला आणि बाजूला कोण असणार आहे? तोच आहे. मग कशाच्या रूपाने आहे? वर्णन करा. जवळी विठ्ठल रखुमाई. आता तोच मला सर्वत्र दिसतो, त्याच्याशिवाय मला दुसरं काय दिसत नाही. आता जवळ काय आहे? महाराज म्हणतात तोच जवळ माझे आहे. मागे पुढे आम्हा हरीच्या दासा काही भय नाही. त्रिलोकी देव उभा मागे पुढे जवळी विठ्ठल रखुमाई. माझ्या जवळ माग पुढं आता तोच आहे. माझ्या जवळ आता दुसरं कोणीही नाही. मग कशाच्या रूपाने आहे? आम्हा तुम्हाला कळावं म्हणून विस्ताराने तुकोबारांनी इथं विचार मांडलेला आहे. बरं विस्ताराने. मग महाराजांना विचारलं, आता तुम्हाला आई बाप भाऊ बहीण गोत कोणी राहिलं नाही? राहिलं, पण हाच सगळा झाला आता म्हणतात तुकोबारे. व्यवहारातले माय बाप राहिले नाहीत, व्यवहारातली बहीण भाऊ राहिले नाही. आता विठ्ठलच माझ्या जीवनामध्ये काय काय बनला? बहिणी बंधू बाप आई सकळ गोताचीच साई. पारिके काही ऐशे सकळ गोताचीच साई पारके काही ऐशे. आता याच्या व्यतिरिक्त दुसरं माझ्या जीवनामध्ये कोणीही संबंध राहिलेला नाही. कारण जोपर्यंत देह तादात्म्य आहे, जोपर्यंत देह तादात्म्य आहे तोपर्यंत आपल्याला वाटतं ही माझी आई, हा माझा बाप, ही माझी पत्नी, हा माझा बंधू, ही माझी बहीण. कुठपर्यंत? देह तादात्म्य आहे तोपर्यंत. देह तादात्म्य निघून गेल्यानंतर सगळेच भाऊ. बरं का? सगळे दिसणारे सगळे भाऊच आहेत. सगळ्या दिसणाऱ्या स्त्रिया बहिणीच आहेत. तादात्म्य कोणाशी नाहीच ना. देहाशी तादात्म्य असेल तरी परिच्छिन्नता निर्माण होते, आणि देहाचं तादात्म्य निघून गेले की व्यापकता निर्माण होते. लक्षात ठेवा. नंतर तुकोबारांनी वर्णन केले, आता आमच्या जीवनामध्ये सोयरे कोण? ते सोयरे सज्जन सांगा ते. आता हे जगच माझ्या जीवनामध्ये सोयरे बनलेलं आहे. बरं का? कारण देह तादात्म्य जोपर्यंत आहे तोपर्यंत आपला जीवनामध्ये संबंध राहतो. पण ज्या दिवशी देह तादात्म्य निघून जातं त्या दिवशी सगळेच आपले बंधू, वयाने लहान असेल तर बंधू, वयाने मोठे असेल तर बाप, वयाने लहान असेल तर बहीण, वयाने मोठे असेल तर आई.
हा भाव निर्माण होतो. आता तिथही भेद राहिला नाही. पारिके काये नेनिजे, तिथेही कोणत्या प्रकारचा भेद राहिला नाही. का? महाराज म्हणतात फार मोठी कृपा माझ्यावरती झाली भगवंताची, माझ्यावरती फार मोठी कृपा झाली बरं का. काय फार मोठी कृपा झाली महाराजांनी वर्णन केलेलं आहे. आता इथं सत्ता शब्द आलेला आहे, सत्ता शब्द आलेला आहे. सत्ता शब्द आले की परमार्थाच्या दृष्टीने 3 सत्तेचं वर्णन केलेलं आहे. आता आमच्या तुमच्या जीवनामध्ये चाललेल्या त्या सत्तेचा आणि आमच्या तुमच्या जगण्याचा काही संबंध नाही बरं का. व्यवहारिक सत्ता. कोण म्हणतात काँग्रेसची सत्ता गेली, भाजपचा आली, भाजपची गेली, काँग्रेसची आली. त्याच्या सत्तेचा आपल्या जीवनाशी आणि ईश्वर सत्तेशी काही संबंध नाहीये. खरा ज्याला परमार्थाचा आनंद भोगायचा आहे ना, या सत्तेचा काहीही संबंध नाही बरं का. मग सत्ता कुठली? एक व्यावहारिक सत्ता आहे, एक पारमार्थिक सत्ता आहे आणि तिसरी प्रातिभाषिक सत्ता आहे. आता आपण कुठल्या सत्तेत आहोत? व्यवहारिक. व्यवहारिक. व्यावहारिक सत्तेत आहोत. जोपर्यंत जागा आहे तोपर्यंत व्यावहारिक सत्तेत. झोपेत गेल्यानंतर कुठल्या 3 सत्ता कुठल्या सांगितल्या? झोपेत आपण ज्या वेळी जातो त्यावेळी आपण मी या रूपाने शिल्लक राहत नाही बरं का. मी या रूपाने शिल्लक राहत नाही. झोपेत गेल्यानंतर आपल्याला जगाचंही स्मरण राहत नाही, किंबहुना स्वतःचंही स्मरण राहत नाही, स्वतःच्या देहाचंही स्मरण राहत नाही. आणि अशी ज्यावेळी गाढ झोप लागते त्यावेळी स्वप्न पडतं, त्यावेळी स्वप्न पडतं. काय स्वप्न पडेल सांगता येत नाही बर का. आणि ते स्वप्न पडतं. अनेक स्वप्नाचे प्रकार सांगितलेले, त्याचा संबंध इथं फार नाही, त्यामुळे विस्तार करत नाही बरं का. आणि स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये गाडी घेतली, गाडी घेतली म्हणजे महाराज तुम्ही गाडी चालवा, मी गिअर टाकला, एक्सलेटर ब्रेक दाबायच्या आधी एक्सलेटर दाबलं, जाऊन धडकली गाडी बरं का पुढच्या झाडाला. गाडी धडकल्याबरोबर ही म्हणाली महाराजांना कशाला बसवलं, आताच गाडी आणल्या 6 लाखाची, अजून इन्शुरन्स उतरलेला नाही. सगळे डोक्याला हात लावून बसले, तेवढ्या जागे झाले. म्हणजे काय झालं? काहीच नाही. म्हणजे कुठं काय, अहो गाडी आणली तुम्ही, गाडी चालवती, गाडी धडकली, आता 6 लाखाला घेतली ती गाडीचा चंदा झाला, नुकसान झालं ना. खरंय का खोट आहे? हे कुठं घडलं? ही प्रातिभाषिक सत्तावर जाग झाल्यानंतर त्याचा काही संबंध राहत नाही. म्हणून आपण जागे आहोत आणि त्याच्या पुढची सत्ता आहे पारमार्थिक सत्ता. त्या पारमार्थिक सत्तेमध्ये आपण एकरूप झालं पाहिजे. पारमार्थिक सत्तेमध्ये एकरूप झालं पाहिजे. पारमार्थिक सत्तेशी एकरूप आपण कधी होऊ? त्या परमात्म्याची कृपा होईल त्या दिवशी. जसं आपल्याला स्वप्न खोटं दिसतं तसं जगही खोटं दिसलं पाहिजे. जसं स्वप्न खोटं दिसतं तसं जगही खोटं दिसलं पाहिजे. मग जग खोटं दिसलं म्हणजे घर आलं, बायका आलं, पोर आलं, सगळं खोटं बरं का. फक्त एक ईश्वरच या विश्वामध्ये आहे. ईश्वराशिवाय या विश्वामध्ये आता दुसरं काहीही नाही. अशा अनुभवाला प्राप्त होणं आणि अशा अनुभवाला मी प्राप्त झालो. जगदाकारी झाली सत्ता. आता माझ्या जीवनामध्ये अशी सत्ता निर्माण झाली. मीच या जगतामध्येच मीच परब्रह्म रूपाने आहे. आता दुसरी स्वतंत्र सत्ता नाहीये. दुसरं काही नाही आता आयुष्यामध्ये. एकच मीच सत्ता रूपाने भरलेला आहे. म्हणजे
मी तो वासुदेव तत्वता कळो येईल विचारेता आहे ठाऊका सौभाग्य संता नाही तुझा अनेक मागुता वासुदेव वासुदेव करीतो फेरा. आतापर्यंत ज्या जगाकडे पाहत होतो ते जग वेगळं आणि देव वेगळा, पण आज माझ्या जीवनामध्ये अशी अनुभूतीला सत्ता आली, एकच सत्ता आहे, सत्ता धन्याची की ते भारूड आहे नाथ महाराजांचं, जोहार माय बाप जोहार. आणि त्या जोहारामध्ये ती वर्णन केले, एकाची सत्ता धन्याची सत्ता म्हणजे परमात्म्याची सत्ता. एक परमात्म्याची सत्ता आहे, हा परमात्म्याच्या सत्ते व्यतिरिक्त आता दुसरं काहीही नाही. हा आतापर्यंत मी या जगताला स्वतंत्र समजत होतो, जगताला स्वतंत्र समजत होतो, पण जगताला स्वतंत्र सत्ता नाही. हा ते अधिष्ठानावरती अध्यस्त आहे, अध्यस्त आहे. ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा विश्वदेव विश्वदेव सतते देवतया गवळे देवतया गवळे विश्वदेव सतते देव देव सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव. हा हे विश्व विश्व नसून देव रूपानेच विश्व सत्य आहे असा अनुभव येणं म्हणजेच जगदाकारी झाली सत्ता. एवढं सुंदर तुकोबाराने वर्णन केले बरं का. आता संपूर्ण एकच सत्ता आहे. हा दृष्टांत दिलेला आहे शास्त्रामध्ये, दोरीवरती सर्प भासतो, दोरीवरती सर्प भासतो, त्या सर्पाला स्वतंत्र सत्ता आहे का दोरीवरती आहे म्हणून भासला हो? दोरीवरती आहे म्हणून. हा त्या दोरीच्या संबंधाने दोरी जेवढी आहे तेवढाच सर्प आहे का त्याच्यापेक्षा मोठा आहे का लहान आहे? नाही, जेवढी दोरी आहे तेवढाच आहे, त्याच्यापेक्षाही तो लहान नाही आणि त्याच्यापेक्षाही मोठा नाही. तसं जग हे ईश्वराच्या सत्तेवरती आहे, ते ईश्वराचं स्वरूप तेवढं आहे, तेवढंच जग आहे, ते लहानही नाही आणि ते मोठे नाही का त्याला स्वतंत्र सत्ताच नाही आहे. हा दोरीवरती जसा सर्पाचा आपल्याला सर्प प्रतीतीला येतो, पण त्या सर्पाला स्वतंत्र सत्ता नाही, स्वतंत्र सत्ता नाही. ज्यावेळी दोरीचा ज्ञान होतं त्यावेळी सर्प कुठं निघून जातो? बिळामध्ये निघून जातो. बिळ नसेल तर लांब पळून जातो. महाराज म्हणतात तो पळून जातच नाही, हा तो अधिष्ठान रूप होतो. मग प्रतीतीला येण्याच्या पूर्वी होता का? नव्हता. आता ज्ञान झाल्यानंतर आहे का? नाही. फक्त मधल्याच काळात आला, मग तो खरा आहे का? नाही. जे दोन कालात नसतं आणि एकाच कालात दिसतं त्याला काय म्हणतात? त्यालाच प्रातिभाषिक म्हणतात. हा फक्त स्वप्नातच ते खरं वाटतंय, जाग झाल्यानंतर खरं वाटत नाही.
जागं झाल्यानंतर ते खरं वाटत नाही. तसं ती दुरी दुरी न राहता आता ती दुरी अधिष्ठान रूप झाली. तसं हे जग जग स्वतंत्र नाता, हे जगच परमात्मा स्वरूप आहे असं त्या ईश्वराच्या कृपेने त्याच्या ज्ञानाने मला अनुभूती आली. जगदाकारी झाली सत्ता. आता तुकोबारांनी वर्णन केले ते मला सांगावं लागेल बरं का. काही ना कळेल, काही ना कळणार नाही, काही ना चांगली झोप सुद्धा येईल. काय कडगावकर बरोबर आहे. असं जड जर ऐकायला लागले ते आपाप तार लागते बरं का, आपाप तार लागते. काय करावं लागत नाही त्याच्याकरता. हा पण इथं महाराजांनी वर्णन केले जगदाकारी झाली सत्ता. हा आता ह्या विश्वामध्ये एक त्या भगवंताचीच सत्ता आहे. भगवंताच्या सत्ते व्यतिरिक्त या जगताला स्वतंत्र सत्ता नाही. ही मला अनुभूती त्या ईश्वराच्या कृपेने मला ज्ञान झालं. परिणाम काय? वारोनी गेली पराधीनता. आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये अनेकांची सत्ता होती, अनेकांच्या मी अधीन होतो. कोणाकोणाची सत्ता माझ्यावरती होती. पराधीन जीवन होतं, पराधीन होतं. इंद्रियांच्या अधीन होतो, अज्ञानाच्या अधीन होतो, आणखी विषयाच्या अधीन होतो, क्रोधाच्या अधीन होतो, लोभाच्या अधीन होतो. हे सगळी पराधीनता. महाराज म्हणतात ती पराधीनता कुठपर्यंत? जोपर्यंत अशा सत्तेचा अनुभव येत नाही तोपर्यंत, सत्तेचा अनुभव येत नाही तोपर्यंत ही सगळी पराधीनता आज माझ्या जीवनातली निघून गेली. सकळ वारोनी गेली पराधीनता. ती निवृत्त झाली. आता माझ्या जीवनामध्ये का त्यांच्या अधीन मी होतो आतापर्यंत. पण महाराज म्हणतात आता ती पराधीनता माझ्या जीवनामध्ये राहिलेली नाही. आज आमचं जीवन पराधीन आहे. आपण कोणाच्या तरी अधीन आहोत. कोणाच्या अधीन आहोत? वरपंगानं सोडून द्या बरं का. इंद्रियाच्या इंद्रियांच्या पराधीनता आमची जीवनामध्ये. लोक म्हणतात महाराज खरंच टाळ घेऊन उभं राहिला असतो पण काय करावं, गुडघे साथ देत नाहीत. पराधीनता निर्माण झाली. पराधीनता निर्माण झाली. खरंच कीर्तनाला आला असतो पण झोप आवरत नाही. हो आला असतो पण भूक आवरत नाही. का तुमचं काय कीर्तन 10च्या आधी आवरत नाही? आम्हाला 8ला जेवायची सवय आहे. ही पराधीनता आहे जीवनामध्ये. आणि सर्वात मोठी शेवटी सांगितली अविद्येची पराधीनता, म्हणजे अज्ञानाची पराधीनता. महाराज म्हणतात सर्व प्रकारची आतापर्यंत मी पराधीन होतो, त्यांच्या अधीन होतो. पण मला त्या भगवंताच्या कृपेने हे ज्ञान झाल्यामुळं आता संपूर्ण हे विश्व परब्रह्म स्वरूप आहे असं ज्ञान झाल्यामुळे महाराज म्हणतात काही करावं लागलं नाही. वारोनी गेली पराधीनता. एखाद्याला स्वप्न पडलेलं आहे, भयानक स्वप्न पडलेलं आहे. तो आरडा ओरड करायला लागलेला आहे बर का. घाबरून गेलेला आहे, उठून बसलेला आहे आणि ओरडा लागलाय, मोठ्या मोठ्याने ओरडा लागलाय, रडायला लागलाय. डॉक्टरला बोलवून आणावं का? काय करावं? जागे करावं. त्याला जाग करावं. जाग जाग केलं ना, जाग केल्या 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 तो जागेवर. अरे तू रडालता, तुम्ही किती रडालतो म्हणतो कधी. म्हणजे स्वप्नामध्ये निर्माण झालेलं भय निवृत्त करण्याकरता एकमेव उपाय त्याला जागच करावं लागतं. त्याला जागच करावं लागतं. जाग झालं की भय निघून जातं. तसं परमात्मा स्वरूपाची व्यापक रूपाने अनुभूती आली की महाराज म्हणतात वारोनी गेली पराधीनता. तिला घालवण्याकरता काहीही करावं लागत नाही, ती आपोआप निघून जाते. वारुनी आपोआप गेली. महाराज म्हणतात घालवावं लागलं नाही. वारुनी गेली पराधीनता. अवघे आपुलेची आता.
हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबोना चराचर आपणची झाला अवघे आपुलेची आता हे सगळे माझेच आहेत. आता हे विश्वच माझं झालेलं आहे, मीच विश्व बनलेलं आहे. आता परका कोणी राहिलेला नाही, कुणी वेगळा राहिलेला नाही. हे सगळे अवघे आपुलेची आता. महाराज म्हणतात आता लाज आणि चिंता कशाची धरायची. अशा व्यापक बोधाला प्राप्त झाल्यानंतर आता जन्माचा आणि मरणाचा संबंध राहिला नाही. ज्याच्या जीवनामध्ये जन्माचा मरणाचा संबंध झाला त्याला लाज. आमच्या जीवनामध्ये तो संबंध जर राहिला ना, लाज कशाची धरायची, पण चिंता तरी कशाची करायची. म्हणून महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये आता कोणतीच लाज राहिली नाही आणि कोणत्याही प्रकारची चिंता राहिली नाही. लाज आणि चिंता दुरावली. नवे नवे महाराज म्हणतात आम्ही एवढे स्वतंत्र झालो वावरे इच्छा वसे घरी. वावरे म्हणजे नाही वावरण. वावर वेगळं, वावर शेताला काय म्हणतात वावर. आणि वावरणं म्हणजे मोकळं. वावरणं म्हणजे मोकळं. आता ह्या जगतामध्ये मला कोणीही कुठल्या प्रकारचं बंधन राहिलं नाही, पारतंत्र्य राहिले नाही. मी आता मोकळा लोक शब्द फार सुंदर वापरलाय. वावरे इच्छा वशे घरी. आता हे विश्वच घर बनलेलं आहे. आता माझ्या घरामध्ये मी कसाही वावरलो, मला कोणी बोलायचा संबंध नाही. निरंजनी आम्ही यालाच म्हणतात वावरे इच्छा वसतशी घरी. आता आम्ही असं घर बांधलेलं आहे, त्या घराला पूर्व दिशा, पश्चिम दिशा, उत्तर दिशा, दक्षिण दिशा, खालची दिशा, वरची दिशा, काय राहिलंच नाही हो. सगळं एकच. त्याला आता कुठल्या प्रकारचं बंधन राहिलेलं नाही, कुठल्या प्रकारचं. तो स्वतंत्र. त्यांनी पहाटे उठायलाच पाहिजे असं काय नाही, त्यांनी काकडा करायलाच पाहिजे असं काही नाही, त्यांनी देवाचं भजन करायलाच पाहिजे असं काही नाही. का स्वतंत्र झालो म्हणतात महाराज. आता आम्ही वावरण्याकरता स्वतंत्र आहे. आता आमच्यावरती कोणाचं बंधन राहिलेलं नाही, आम्हाला कुणी आता अडवू शकत. वावरी इच्छा वशे घरी आपुले सत्तेचे माहेरी. आता आमचीच सत्ता आहे ना. आम्ही परमात्मा स्वरूप झालो. हीच परमात्मा रूप सत्ता झाल्यामुळं आता आमच्या जीवनामध्ये परिच्छिन्नता राहिली नाही. आता व्यापकताच आमच्या जीवनामध्ये. आणि ती व्यापकता जीवनामध्ये राहिले. महाराज म्हणतात की करवी तैसे आपण करी भिडन धरी चुकल्याची. आता आम्हाला कोणी बोलायला जरी आला तर कुणाचं भय धरायची गरज नाही म्हणतात तुकोबा. का आम्ही स्वतंत्र आहे. आमच्यावरती वेदाची सुद्धा सत्ता राहिली नाही. अशा बोधाला प्राप्त झाल्यानंतर वेद म्हणतो तो बोले ते स्तवन. त्यांना हरिपाठच म्हणायला पाहिजे असं वेद म्हणत नाही. त्याच्या मुखातून जरी शिवी आली तर तो वेद म्हणतोय ती ओवीच आहे. आता आम्ही कसंही वागलो, कधी उठलो, काही केलं तर आता आम्हाला कोणाची भीडभार धरायची गरज नाही म्हणतात महाराज. का तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो दीप. आता आम्ही आमच्या जीवनामध्ये काहीही केलं तरी आम्हाला दोष लागत नाही. का दोष लागत नाही? अहो देहाचं तादात्म्यच नाहीये. देहाचं तादात्म्य जोपर्यंत आहे तोपर्यंत कोणतंही कर्म घडलं तर पाप पुण्य लागतं बरं. महाराज म्हणतात आता आमच्या जीवनामध्ये संचिताचा संबंध राहिला नाही.
प्रारब्धाचा संबंध राहिला नाही. आता क्रियमान करण्याकरता आम्ही स्वतंत्र राहिलो नाही. काय संचित आणि येथील ते भोग आपल्या जीवनामध्ये आले. आम्ही कसंही वागलो त्या भोगाप्रमाणे वागलो. जशी येथील कोणी म्हणेल हा उघडाच फिरतो, महाराज म्हणतात कोणाचा आता आम्हाला भीड भार ठेवायची गरज नाही. का व्यापक बोधाला प्राप्त झाल्यानंतर जगतामध्ये आम्हाला स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे. एवढी अवस्था आम्हाला त्या भगवंताच्या कृपेने प्राप्त झाली. महाराजांना विचारलं हे प्राप्त झाली बरोबर आहे, पण प्राप्त होण्याच्या आधी सोशिला होता सासुरवास. किती सोसला हो? बहुत रागा सासुरवासी ही अवस्था प्राप्त होण्याच्या अगोदर देवाला म्हणतात, देवा आमच्या जीवनामध्ये अशी पराधीनता का ठेवली? सगळ्या बाजूने आमच्या जीवनामध्ये सासुरवास आहे. लौकिक सासुरवास वेगळा बर का, कधी कधी विकाराचाही सासुरवास आहे बर का. विकाराचाही कधी कधी लोभ आपल्याला फार ताप देतो, कधी कधी क्रोध फार ताप देतो, कधी कधी काम आपल्याला फार ताप देतो. ही पराधीनता आहे, हा सासुरवास आहे. महाराज म्हणतात फार आम्ही भोगला. किती भोगला? बहुतांचा बहु दिवस. आम्ही एवढा सासुरवास भोगला, एवढा सासुरवास भोगला. महाराज म्हणतात बहुत आणि बहुतांचा. अनेकांच्याकडून आम्हाला त्रास सहन करावा लागला. पराधीनता, पारतंत्र्यामध्ये राहणं म्हणजेच सासुरवास. पारतंत्र्यामध्ये राहणं म्हणजेच सासुरवास आणि बोधाला प्राप्त होणं म्हणजेच स्वतंत्र निर्माण होणं बरं का. म्हणून तर ते वर्णन केले काय, कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र किंवा स्वतंत्रा. सासू नाम ज्ञानी पुरुषच महात्माच स्वतंत्र आहे, बाकी कोणी नाही. महाराज म्हणतात ती अवस्था प्राप्त होण्याच्या आधी आम्ही फार भोगलं. काय काय भोगलं? बहुकामे पुरविला सोस. अनेकांची इच्छा पुरवली. अनेकांची म्हणजे डोळ्यांनी इच्छा केली आम्हाला पिक्चर पाहायचा आहे, आम्ही गेलो. कानाने इच्छा केली आम्हाला अमुक अमुक ऐकायची, लावणी ऐकायची आहे, आम्ही ती पूर्ण केली. त्याची जिभेने इच्छा केली धाब्यावर जायचं आहे, पूर्ण केली. महाराजांनी इथं वर्णन केले बहुकामे पुरविली सोस. इंद्रियाच्या संबंधाने वर्णन आहे. प्रत्येक इंद्रियाची आम्ही इच्छा पूर्ण करण्यामध्ये आयुष्याचा काळ घालवला बरं का. प्रत्येक इंद्रियाची इच्छा पूर्ण, काम म्हणजे इच्छा. बहुकामे पुरविला सोस. आम्हाला ते सहन करावं लागलं. त्या इंद्रियाने जी जी इच्छा करावी ती आम्हाला पूर्ण करण्याकरता आम्हाला सहन करावं लागलं. आणि ते करत असताना एक दिवशी आमच्या जीवनामध्ये अशी अवस्था प्राप्त झाली. आता उदास आपुल्या ते. उ अधिक दास बरोबर उदास. उ म्हणजे उच्च पदाला प्राप्त होणं, याला म्हणतात उदास. उ अधिक दास, उच्चतम. उ शब्दाचा अर्थ आहे उच्चतम. उच्चतम दास म्हणजे नाम पद.
अशा पदावरती आम्ही आरूढ झालो. आता आम्हाला कोणाचा संबंध जीवनामध्ये राहिला नाही. याला म्हणतात उदास. डोकं धरून बसणं याला म्हणत नाही बरं का. आता आम्ही अशा उच्च स्थितीला प्राप्त झालो. त्या पदावरती आम्ही आरूढ झालो असा उदास पदाचा अर्थ आहे. आणि त्या अवस्थेला आता उदासा फुल्या ते परिणाम. त्या भगवंताने आम्हाला जवळ केलं म्हणजे माहेर. आम्ही माहेरात गेलो आणि माहेरात गेल्यानंतर काय काय मिळतं? सगळं कौतुकच असतं. करती कौतुक लाडे मज बोलाविती कोडे माये बाप उत्तरे गोडे. माहेरा सगळं कोड पुरवलं जातं, कौतुक केलं जातं. सासर वासामध्ये हे कोणी इच्छा पूर्ण करत नाही आणि कोणी कौतुक करत नाही. कितीही सुनेनं काम केलं तरी सासू कधी कौतुक करत नाही बरं. पण ती लेक जर गावाकडे आली, आई सांगते बघा आमची ठकी आहे म्हणून त्या घरातले लोक चांगले आहेत बरं का. आमची ठकी जर त्या घरामध्ये नांदली नसती ना, त्या घराचं काय बरं नव्हतं. हे कौतुक कुठं? माहेरात आल्यावर, सासरमध्ये नाही बरं का. तसं महाराज म्हणतात आता माहेर नामतो परमात्मा प्राप्त झाल्यामुळं, आता त्याच्या संगतीमध्ये आम्ही आल्यामुळं आता आम्हाला जे हवं तो परमात्मा पूर्ण करण्याकरता प्रवृत्त आहे. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू कवतुक. आम्ही जी इच्छा करावी त्यांनी ती पूर्ण करावी अशी आम्हाला त्या माहेरामध्ये नवे नवे प्रत्येक गोष्ट माये बाप उत्तरे गोडे. तुकोबाराय म्हणतात खरंच त्या माय पप्पाजवळ त्या माहेरात आम्ही राहिलो आणि आम्हीही त्यांच्याशी बोलायला लागलो. बोले बोबडे गोडे तुका म्हणजे काय हो? आता ह्या व्यापक बोधाला प्राप्त झाल्यानंतर त्या भगवंताने आमचं कौतुक केलं. आता आमच्या जीवनामध्ये कर्तव्य राहिलं नाही. आता आम्ही ठरवलं ज्ञानोत्तर भगवंताचंच वर्णन करायचं. ज्ञानानंतर जे देवाचं वर्णन केलं जातं त्याला म्हणतात बोले बोबडे पुढे तुका. आता ज्ञानानंतर आम्ही जे वर्णन प्रेमाने बोबड बोलायला लागलो. आता आमच्या जीवनामध्ये काय आम्हाला मिळवायचं नाही, पण त्या भगवंताच्या जवळीक गेल्यानंतर त्याचंच वर्णन आम्ही करण्यात ते प्रेमाने अतिशय बोबड अतिशय प्रेमाने आता कर्तव्य म्हणूनही कर्तव्यरहित अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर जे आम्ही बोलायला लागलो. आता आम्ही ठरवलं आमचं हे बोलणं आता बोबड आहे बरं का. आणि कौतुकाने आम्ही त्या देवाचं आता वर्णन करतो. ही अवस्था आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली कधी? आम्ही असं अभिमान टाकून दीन भावाने देवाला शरण गेलो. असा अभिमान टाकून दीन भावाने जो कोणी देवाला शरण जातो त्याला ही अवस्था प्राप्त होते. तुकोबाराय म्हणतात ती आम्हाला प्राप्त झाली एक. आणि ज्याच्या जीवनामध्ये असे अनंत अन्याय अनंत अपराध केले, त्या अनंत अपराधाविषयी अन्यायाविषयी ज्याच्या जीवनामध्ये अनुताप झाला आणि अनुताप झाल्यानंतर तो भगवंताच्या ठिकाणी स्थिरावल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये परमात्मा त्याचा स्वीकार करतो. पण आपल्याही जीवनामध्ये असा अनुताप एकदा व्हावा. अनुताप आपण केलेल्या दोषाविषयी, आपण केलेल्या अन्यायाविषयी, आपण केलेल्या अपराधाविषयी आपल्या जीवनामध्ये अनुताप व्हावा. आणि अनुताप झाला की देव आपला स्वीकार करतो, तो आपल्याला बाजूला सोडत नाही. म्हणून असा अनुतापाने नाहून जो भगवंताच्या सानिध्यामध्ये आला आणि भगवंतांनी त्याचा स्वीकार केला, त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली अवस्था आता पावेन सखल सुखे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हे जे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.
पाचा सहित लयातीत माता सहित लयातीत पाचा सहित लयातीत प्रेम भक्ती अनुसरले काया रूपाची काही काळा अनादि बहुकारा काही काळा अनादि बहुकारा भक्ती अनुसरणे काळ्या रूपा आईची गारा अनादि बहुकारा आईची गारा अनादि बहुकारा म्हणून वेदाताला लागला ते माये म्हणून वेदाताला लागला ते माये काही जाती तारा अनादि बहुकारा आई जाती तारा अनादि बहुकारा बापर कुमा देवी वरु जन्मा वेगळे केले बापर कुमा देवी वरु जन्मा वेगळे म्हणून बाद झाले म्हणून ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर महाराज